साताऱ्यात कोयता हल्लेखोरांची पोलिसांकडून धिंड. शहरातील मोळाचा ओढा परिसरात गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या 6 आरोपींची शाहूपुरी पोलिसांनी मोळाचा ओढा आणि करंजे नाका परिसरातून पायी धिंड काढली. या कारवाईमुळे कोयता गँगवर पोलिसांनी वचक बसवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय. मोळाचा ओढा, बुधवार नाका आणि करंजे परिसरातून सर्व आरोपींना तपासासाठी पायी फिरवण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी या कारवाईचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं. काही दिवसांपूर्वी संबंधित आरोपींनी किरकोळ वादातून गॅरेज मालकावर कोयत्याने हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली होती आणि या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींना अटक केली होती. शहरात वाढत चाललेल्या या कोयता गँगच्या दहशतीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलेला आहे. या धिंडीमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आपण मागे जे बघता ते चिंतामणी ऑटोचे जे मालक आहेत त्यांच्यावर काही दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला झालेला होता. त्या हल्ल्याच्या अनुषंगानं जो 307चा जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता, त्यातील आरोपींना आम्ही तपासादरम्यान ताब्यात घेतलेलं होतं. त्यामध्ये उंबरकर गँगचा समावेश होता. सुपारी घेऊन त्यांनी हे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या अनुषंगानं यातील आरोपी जे आहेत सगळ्या PCR आहेत, त्यांच्याकडून जे घटनाक्रम होता त्यांनी म्हणजे कट रचण्यापासून दुकानाची रेकी करून सगळे हे म्हणजे हल्ला करेपर्यंतचा जो घटनाक्रम होता, त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पूर्ण घटनाक्रम आणि मार्ग हे आरोपींच्याकडून आपण खातरजमा करून घेतलेला होता. जेणेकरून जे आम्ही फुटेज घेतलेलं आहे ते फुटेज आणि त्याच्याशी मॅच होतं का याबद्दल बघून खात्री करायची होती. त्या अनुषंगानं आपण त्यांच्याकडून ती घटनास्थळ आणि रूट जो आहे तो खात्री करून खातरजमा करून घेतलेला आहे. एकूण किती आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आपण? सध्या आपल्याकडे 6 आरोपी आहेत आणि यात आणखी 2 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेत आहोत. आणि याच्यामध्ये सुपारी देण्याचा काही विषय होता का? सुपारी देऊन हाही घटना? जो जखमी आहे त्याच्या नातेवाईकांच्या बरोबर जमिनीचा वाद होता. त्या वादातून यांचे नातेवाईक आहेत. आपल्या गुन्ह्यातला आरोपी क्रमांक 1 आहे. त्याने या उंबरकर गँगला सुपारी दिलेली होती. नातेवाईक ताब्यात आहे? नाही, तो फरार आहे, त्याचा शोध घेत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.